रामकृष्ण हरी मित्रांनो, आज खुराटातल्या कांद्याला पाणी द्यायचं होतं. आता खुराट म्हणजे काय तर ते आमच्या वावराचं नाव आहे, त्यामुळं आम्ही त्याला खुराट म्हणतो. मी विहिरीवरती गेलो, मोटर चालू केली आणि परत खुराटात आलो. तोपर्यंत वाफ्यात पाणी चालू झालं होतं आणि सकाळी सकाळी थंडगार पाण्यात उभं राहायला मस्त वाटत होतं. पण काल फवारणी केली त्यामुळं की वातावरणाच्या बदलामुळं मला खूप सर्दी झाली होती. खूप शिंका येत होत्या आणि नाकातून सारखंच पाणी गळत होतं. दारं धरून झालं. त्यानंतर घरी आलो, जेवण केलं आणि गावात मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणल्या आणि थोडा वेळ आराम केला. त्यानंतर पुन्हा वावरात गेलो आणि मम्मीला मोटर चालू करून दिली. मग मला बनपिंपरीला जायचं होतं मावशीकडे. विशाल तिथं आला होता, त्याला घ्यायला जायचं होतं. मावशी आजारी होती, तिला टायफॉईड झाल्यामुळे ते ॲडमिट केलं होतं. म्हणून अंजू आणि विशाल काल दुपारीच आले होते. मग आज विशालला इकडे यायचं होतं म्हणून मी त्याला आणायला गेलो होतो. तिथं गेल्यानंतर अंजू आणि विशाल हे रानातच होते. कांदे भरायचं काम चालू होतं. ते गोण्यात कांदे भरून घरी ट्रॅक्टरवर घेऊन येत होते. पावसामुळे त्यांचे पण कांदे खराब झाले होते. काकांचं फवारायचं काम चालू होतं आणि विशालने सगळ्या गोण्या ट्रॅक्टरवर मांडल्या आणि आम्ही घरी आलो. घरी येऊन चहा पाणी घेतलं आणि विशाल आणि मी परत हिवऱ्याला आमच्या गावाकडे निघालो. घरी आल्यावर अद्वैत काकाला सोडतच नव्हता. मित्रांनो, आमच्या वावराचं नाव जसं खुराट आहे तसं तुमच्या वावरांचं नाव काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.